हो यावेळेला आता मात्र बॅटची काळा चेंडू मागे ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या मागे. एक धाव पूर्ण केली जाते परंतु हा देखील चेंडू फटका खेळलाय निलेशने. मगाशीच आमच्या गृहलेखकांनी कळवलं होतं की 12 चेंडू म्हणजे जेव्हा 27 धावांची गरज ना एकदा गोलंदाज सज्ज झालेत. आता मात्र बॅटची काढा परंतु आता क्षेत्र निलेश षटकार. काय फटका खेळलाय देखना लाजवाब फटका पाहायला महिला पॉइंट. यावेळेला आता मात्र पुन्हा एकदा पॉइंट रिजन मध्ये पुन्हा एकदा पार आलाय आणि दोन धमाकेदार चौकार. फटका खेळलाय पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये. हो यावेळेला फुल टॉस होता. बैठक सजवली आहे. घुटना टेक और तमाशा देख. हा रुबाबदार शानदार. या सिक्सरच्या मदतीने जर आपण पाहिलं तर संघाची धाव संख्या आता मात्र जाऊन पोहोचले 42 या आकडा. यावेळेला पुन्हा एकदा लपेटलाय आडव्या बॅटने. भाऊ तसेच राम यादव तसेच जे मुलाचे सहकार्य केले त्यांचं देखील असेल. आणि आणखीन एक यस जितेंद्रजी राऊत साहेब तसेच राम यादव हाताळत आहेत. पहिला बॉल यावेळेला पॉइंट रिजन मध्ये खेळलाय. हा देखील चेंडू चालणार फार षटकार फटका खेळलाय. देखना लाजवाब फटका होता. कवच रिजन मध्ये खेळला फटका 6 धावांकरिता. निलेशची बॅट डावपुरा गोलंदाज. यावेळेला फुल टॉस होता. आता मात्र आणखीन एक लाजवाब दिमागदार फ्रीजर मध्ये आणखीन एक लाजवाब देखना फटका पाहायला मिळाला. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. अगदी बैठक फटका कव्हर सीझन मध्ये खेळताना पार बॉल. पुढचा बॉल यावेळेला आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक बनला. यावेळेला सफल झाले. ओ हो 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 हो. हा निलेशच्या बॅट मधून पहा 6 धावांकरिता. नक्कीच क्रिकेटच्या पटलावरती टेनिस क्रिकेट विश्वातील आपण जर देव मानतो जो कृष्णा लक्ष्मण. हो यावेळेला आणखी एक फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु तो देखील पाहत राहील. हा देखील चेंडू गेलाय सीमारेषेला. निलेशच्या बॅट मधून थार फटका खेळलाय. धावसंख्या झाली 87. 87 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 5 षटकार आलेत. अजून एक जर षटकार आला ओहो शेवटच्या बॉल वरती परंतु हा चेंडू आलाय निलेशच्या बॅट मधून. परंतु मित्रांनो हा चेंडू फुल टॉस होता परंतु चौकारामध्ये याचं रूपांतर झालंय. पण फलंदाजी आवडली असेल निलेशांची टाळ्या व्हायला हरकत नाहीये.